कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मसिद्धये. हा श्लोक आपण मागच्या वेळेलाही बघितला, परंतु हा श्लोक म्हणजे गीतेचा जणू काय गाभा आहे आणि त्यामुळे याचा जितकं विवेचन करावं, जितकं खोलात जावं, तितके नवीन नवीन अर्थ आपल्याला समोर येताना दिसतात. तर इथे श्रीकृष्णांनी योगिना असं म्हटलंय, पण अष्टांग योगी की भक्ती योगी की सांख्य योगी की कर्मयोगी असं कोणतंही विवेचन दिलेलं नाही. याचा अर्थ की योगी म्हणजे कोणता योगी, तर योगी म्हणजे जो दोन गोष्टी एकत्र जोडतो तो. कोणत्या दोन गोष्टी, तर जी प्रकृती आपल्याला दिसते की जिचा जन्म होतो, जिची वाढ होते, जी क्षीण होत जाते आणि नष्ट होते, अशी जी प्रकृती आहे, जी आजूबाजूला आपल्याला दिसते आहे, मेकॅनिझम जे दिसत आहे ते, आणि जी चैतन्य शक्ती जी आहेच आहे, सर्वत्र संचलेली आहे, आणि तीच या सर्व चैतन्य शक्तीच या सर्व प्रकृतीमधून प्रगटते. अशी ती चैतन्य शक्ती आणि हे प्रकृतीचं मेकॅनिझम, या दोघांना एकत्र जोडणारा जो फिनोमेना, म्हणजे जशी एखादी कार असेल तर त्या कारचं मेकॅनिझम म्हणजे प्रकृती आहे, सर्व त्याचे जे मशीन्स, त्याचे पार्ट्स आहेत ते म्हणजे प्रकृती आहे, आणि त्याला चालवणारी चैतन्य शक्ती म्हणजे पेट्रोल आहे. पण भरपूर पेट्रोल जरी गाडीमध्ये भरलेलं असलं आणि मेकॅनिझम सुद्धा गाडीचं अतिशय उत्तम आहे, तरी काहीच घडत नाही. तसं चैतन्य शक्ती सर्वत्र भरलेली आहे आणि ही प्रकृती आहे, तर काहीच घटनाचक्र चालू होणार नाही. मग घटनाचक्र चालू होण्यासाठी काय व्हावं लागेल, तर आपण जेव्हा गाडी स्टार्ट करतो तेव्हा एक स्पार्क पडतो आणि त्या स्पार्कमुळे पेट्रोल अशा रीतीने जळायला लागतं की हॉर्स पॉवर तयार होते, आणि मग ती एनर्जी जी आहे ती या मेकॅनिझमला, पूर्ण गाडीच्या सगळ्या पार्ट्सला आणि त्यात बसलेल्या माणसांसकट सहजतेने ओढून नेऊ शकतो. म्हणजे तो फेनोमेना तयार व्हावा लागतो. कोणतंही इलेक्ट्रिकचं उपकरण आपण घेतलं, समजा एखादा फॅन घेतला, तर त्या फॅनचं पूर्ण मेकॅनिझम तयार आहे, विद्युत शक्ती आपल्या घरी कनेक्शन घेतलेलं आहे, पण जोपर्यंत आपण बटन दाबत नाही तोपर्यंत त्या फॅनमध्ये तो फेनोमेना तयार होत नाही की ज्याच्यामुळे त्या फॅनची पाती फिरायला लागते. हा जो फेनोमेना, ही जी हॉर्स पॉवर आहे ती आपल्याला दाखवता येत नाही, दिसत नाही, पण ती तयार झाल्याशिवाय ही प्रकृती आणि ती शक्ती एकत्र जोडल्या जात नाही. तसाच एक फेनोमेना आहे, तो म्हणजे आपलं मन, जो या प्रकृतीला आणि चैतन्य शक्तीला एकमेकाशी जोडून ठेवतो. चैतन्य शक्ती या प्रकृतीमधून प्रगट होण्यासाठी त्या फेनोमेनाची म्हणजे मनाची गरज आहे. त्या मनाला श्रीकृष्णांनी योगी म्हटले. तर हा जो योगी आहे तो कर्म करून, तो काम करत असतो, तो कर्म करत असतो. कर्म करत असतो म्हणजे काय, की कर्म म्हणजे क्रिया आणि तिचा कर्ता. जोपर्यंत क्रियेला कोणताही कर्ता नाही तोपर्यंत ते कर्म होतच नाही. म्हणजे जसं आपण पोटभर अन्न ग्रहण केलं आणि आपल्या पोटामध्ये पचन क्रिया सुरू झाली, पण त्याच्या कर्तेपणाचा आपण कुठे कर्तेपण घेतलेलं नाहीये, आणि त्यामुळे त्या पचन क्रियेचं पाप किंवा पुण्य आपल्याला लागण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून ती फक्त क्रिया होती. पण जेव्हा आपलं मन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं तेव्हा ती क्रिया कर्म बनते. आणि म्हणून या योगीला म्हटलेलं आहे की योगिनाम कर्म कुर्वन्ति. हा जो योगी आहे तो कर्म करतो. कसं करतो, तर तो ते कर्म करत असताना त्या भूमिकेशी स्वतःला जुळवून घेतो, स्वतःला त्या भूमिकेतून प्रगट करत असतो. पण प्रगट करत असताना काय होतं की या मनाचा त्या भूमिकेशी संग तयार होतो. आणि आपल्याला दुसऱ्या अध्यायातच श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की संगात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशा बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणजे जेव्हा या योगीचा, या मनाचा त्या कर्माशी संग होतो. संग होतो म्हणजे काय, की हे काम मला आवडीचं आहे आणि ते काम माझ्या आवडीचं नाही,
मग आवडीचं काम मला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे आणि न आवडणारं काम मात्र जास्तीत जास्त दूर गेलं पाहिजे. आवडणाऱ्या गोष्टी मला सतत आणि मलाच मिळत राहिल्या पाहिजे आणि न आवडणाऱ्या गोष्टी माझ्यापासून दूर गेल्या पाहिजे. ही जी मनामध्ये भावना निर्माण होते त्याच्यातूनच काम, क्रोध हे सर्व विकार तयार होतात. राग, लोभामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळे विकार तयार होऊन मग आपल्या कृती आणखीन भरकटायला लागतात. पण या मनाला हे सांगायचंय की संगम त्यक्त्वा, कारण ही भूमिका जी आहे ती कोणी दुसऱ्याने तुझ्यावर लादलेलीच नाहीये. ही भूमिका तुझ्याच पूर्वकर्मांमुळे आलेली. म्हणजे जसं तू लग्न केलं, तुला पत्नीची भूमिका आली. तू शाळेमध्ये शिक्षिका झाली तर शाळेमध्ये नोकरी पत्करली तर शिक्षिकेची भूमिका आली. तू मुलाबाळांना जन्म दिला तर आईची भूमिका तुझ्या वाटेला आली. तशीच ही जी कोणती भूमिका तुझ्या समोर येऊन उभी राहिलेली ती भूमिका तूच निवडली. म्हणजे मी दुकानामध्ये जायचं, एखादी वस्तू निवडायची आणि तेव्हा तर चॉईस पूर्ण मला आहे, पण ती वस्तू निवडून घरी आणल्यानंतर मात्र मी म्हणायचं की ही वस्तू मला नकोच होती, ही वस्तू मला काही आवडलेली नाही. आणि मग अशा प्रकारे त्या वस्तूचा तिरस्कार किंवा ती वस्तू मला खूपच आवडली म्हणून त्याचं प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालं, म्हणजे संग निर्माण झाला. तसा या भूमिकेशी संग निर्माण झाला की त्यातून वेगवेगळे जे काही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर तयार होतात त्या सगळ्यांचं पटल तयार होतं. आणि म्हणून श्रीकृष्ण सांगतात आहेत योगीला म्हणजे मनाला की संगम त्यक्त्वा, हा आवड निवड हा जो ठसा आहे तो त्याचा त्याग कर. त्याचा त्याग केल्याशिवाय तुला ते कर्म आत्मशुद्धीकडे नेणार नाही. कारण की प्रत्येक गोष्टीचा हेतू, आपल्या आयुष्याचा हेतू हा काय आहे? कोणतीही गोष्ट आपण करतो ती कशासाठी करत असतो तर केवळ आनंद प्राप्तीसाठी करत असतो. आनंद प्राप्ती हेच आपलं शेवटचं ध्येय असतं. पण होतं काय की आपल्याला काही वेळेला काही कर्म करताना आनंद मिळतो आणि काही कर्म करताना आनंद काही मिळत नाही. किंवा आपल्याला असं वाटतं की अमुक एक वस्तू मला मिळाली म्हणून मला आनंद मिळाला आणि ती वस्तू मला मिळाली नाही तर आनंद मिळणार नाही. पण असं जर असतं, त्या वस्तूमध्ये जर आनंद असता, म्हणजे समजा चहा घेतल्यावर मला आनंद होतो तर मग प्रत्येकाला चहा घेतल्यावर आनंद व्हायला पाहिजे. पण असं होत नाही. ज्याला चहा आवडत नाही त्याला त्या चहाचा तिरस्कार वाटेल. किंवा गुलाबजाम मला आवडत असेल, मी एक खाल्ला मला आनंद झाला, दुसरा खाल्ला मला आनंद झाला आणि जर ताटभर गुलाबजाम माझ्याजवळ आणून ठेवले तर कदाचित काही गुलाबजामांनंतर मला ते अजिबात आनंद देणार नाही. म्हणजे त्या वस्तूंमध्ये आनंद नाहीच. मग आनंद आहे कशा? तर आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणांमध्ये जी कामनांचे बुडबुडे तयार होतात, जे आपण बघितलं आता की संग झाल्यामुळे, प्रत्येक भूमिकेशी संग झाल्यामुळे ही गोष्ट मला हवी, ही गोष्ट मला नको असे बुडबुडे तयार होतात. आणि हे बुडबुडे तयार झाले की तात्पुरता त्या आनंद चैतन्य शक्ती आणि आपल्यामध्ये एक कामनांचा पडदा तयार होतो. आणि हा कामनांचा पडदा तयार झाला की आपण त्या आनंदापासून विमुख होतो. जेव्हा ती वस्तू आपल्याला मिळते तेव्हा काही काळापुरता का होईना तो कामनांचा पडदा दूर होतो आणि चैतन्य शक्तीशी आपली भेट होते आणि मग आपल्याला आनंद प्राप्ती होते. आपल्याला वाटतं की आनंद प्राप्ती त्या वस्तूतून झाली, पण तसं नसतं. मुळात तो पडदा दूर झाल्यामुळे कामनांचा चैतन्य शक्तीशी आपली भेट झालेली असते. आणि हेच श्रीकृष्ण सांगतात आहेत की तू जेव्हा संग त्यक्त्वा करून, म्हणजे आवड निवड असे ठसे निर्माण न करता स्वतःची भूमिका पूर्णपणे पार पाडशील तेव्हा तुझ्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचे बुडबुडे उठणंच बंद होईल. आणि त्यामुळे तुझं अंतःकरण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्य याच्यापासून मुक्त होईल. आणि जितकं हे मुक्त होईल तितकं तू स्वतः त्या चैतन्य शक्तीच्या जवळ जवळ जाशील. आणि चैतन्य शक्तीच्या जवळ गेल्यानंतर ते तर आनंद स्वरूपच आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्याचा जो सतत आनंद मिळण्याचा स्रोत आहे तोच तुझ्या जवळ आहे म्हटल्यावर तुला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची आवश्यकताच भासणार नाही. आणि मग हळूहळू तुझं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की कर्म करते कोण आहे. चैतन्य शक्ती जर त्या मेकॅनिझम मधून प्रगटते आहे तर हा फेनोमिना आहे कुठे?
आपण दाखवू शकतो का तो फेनोमेना? कारण त्याला काही अस्तित्वच नाही. तो केवळ या दोघांच्या संयोगाने तयार होतो. म्हणजे त्या फेनोमेनाला स्वतंत्र असं अस्तित्व नाही. हॉर्स पॉवर आपल्याला अशी उचलून दाखवता येणार नाही की ही हॉर्स पॉवर. तसं या मनाला स्वतंत्र असं अस्तित्वच नाही असं जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा मग त्याची आवड निवड या भूमिका राहणारच नाही आणि प्रचंड आनंदाच्या स्रोताला तू सहज जाऊन मिळशील. आणि म्हणूनच योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मसिद्ध. आणखीनही काही अर्थ आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया.